नमस्कार. आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. दिवसभर घसरण वाढत होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1690 पॉईंटने घसरून 73,583 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 487 पॉईंटने घसरून 22,820 वर बंद झालेला आहे. रुपयामध्ये सुरू असलेली मोठ्या प्रमाणावर घसरण याखेरीज क्रूड ऑइलच्या वाढणाऱ्या किमती या दोन मुख्य कारणांमुळे आज घसरण दिसून आलेले आहे. सर्व इंडेक्समध्ये आज घसरण झालेली आहे. सर्वात कमी घसरण ही ऑइल अँड गॅस इंडेक्समध्ये 0.55% झालेली आहे. BSE रियालिटी इंडेक्स 3.10%, BSE ऑटो इंडेक्स 2.79% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ONGC 4.35%, विप्रो 1.35%, TCS 0.52%, भारती एअरटेल 0.49% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: श्रीराम फायनान्स 5.46%, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल 4.64%, रिलायन्स इंडस्ट्रीज 4.60%, इंटरग्लोब एव्हिएशन 4.55% अशी घसरण आहे. आज FIIने 4,367 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 3,566 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 83 पैशाची घसरण झालेली आहे. मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 94 रुपये 81 पैसे प्रति डॉलर असा होता. शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे. सोमवारी पुन्हा भेटूया. धन्यवाद.